नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, अखेर खरीप हंगाम 2023चा राहिलेला उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, कालपासून शेतकरी बांधवांना खात्यामध्ये पैसे जमा होत असल्याचे मेसेज यायला लागलेले आहेत। तर मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, हेक्टरी किती रुपये जमा होत आहे, कोण्या पिकासाठी होत आहे, कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या म्हणजे गेल्या वर्षीच्या पीक विम्याचे वाटप सुरू आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार, याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे, कारण की कालपासून बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत असल्याचे मेसेज शेतकरी बांधवांना येत आहेत। त्यामुळे मित्रांनो, मेसेज सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला दाबा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, राज्यातील 75% पीक विम्यासाठी सर्वप्रथम राज्यातील 34 जिल्ह्याची पात्र यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्याची आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकरी खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी खरीप हंगाम 2023च्या 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। नांदेड जिल्ह्यातील 6,21,272 शेतकरी पात्र आहेत। परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी पात्र आहेत। हिंगोली जिल्ह्यातील एकूण 2,22,000 शेतकरी पात्र आहेत। त्यापैकी 1.5 लाख शेतकऱ्यांना अद्यापर्यंत वाटप झालेलं आहे आणि बाकीच्या राहिलेल्या शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 1,49,000 शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। वाशिम जिल्ह्यातील 2,23,573 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 2,91,283 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। वर्धा जिल्ह्यातील 27,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। भंडारा जिल्ह्यातील 64,000 शेतकरी पात्र आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 24,000 शेतकरी पात्र आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 65,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,872 शेतकरी पात्र आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकरी पात्र आहेत। सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी पात्र आहेत। सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी पात्र आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, कारण की सरसकट दुष्काळ सुद्धा जाहीर झालेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यातील 21,771 शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी, याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 7,071 शेतकरी, धुळे जिल्ह्यातील 2,103 शेतकरी, नाशिक जिल्ह्यातील 81,103 शेतकरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 203 शेतकरी, रायगड जिल्ह्यातील 7,393 शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यातील 703 शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील 8,003 शेतकरी, पालघर जिल्ह्यातील 6,363 शेतकरी। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 31 जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या पात्र असलेल्या 75% पीक विम्याची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, कालपासून बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाल्याचे मेसेज, क्रेडिट झाल्याचे, पैसे जमा झाल्याचे मेसेज येत आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। तर मित्रांनो, आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। पुढची विमा कंपनी AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी
या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये या 4 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला, धुळे आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये HDFC कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी आणि नागपूर या 2 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली या 3 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, रायगड या 4 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। पुढची विमा कंपनी चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड या 4 जिल्ह्यामध्ये चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, आता या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झालेलं आहे। आता कोण्या पिकासाठी व हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, कापूस आणि तूर या 3 पिकाचा विमा कमीत कमी 12,500 रुपये, जास्तीत जास्त 22,500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा सोयाबीन, कापूस आणि तूर या 3 पिकाचा विमा 22,500 ते 28,500 रुपये वाटप सुरू झालेला आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी HDFC कंपनीच्या माध्यमातून हेक्टरी 38,000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त वाटप सुरू झालेलं आहे। कमीत कमी 7,000 पासून ते 38,000 रुपयापर्यंत वाटप सुरू झालेलं आहे HDFC कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, कापूस आणि तुरीसाठी। सर्वात जास्त सोयाबीनसाठी विमा जमा होत आहे हेक्टरी 38,000 रुपये। पुढची विमा कंपनी युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, कापूस आणि तूर या 3 पिकासाठी हेक्टरी 12,500 रुपयापासून ते 27,000 रुपयापर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी ICICI लोंबार्ड या विमा कंपनीच्या माध्यमातून 22,000 ते 24,000 रुपयापर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। पुढची कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 12,500 ते 15,500 रुपयापर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन, कापूस आणि तुरीसाठी 22,000 पर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। युनायटेड विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 17,500 रुपयापर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। चोलामंडलम MS या विमा कंपनीच्या माध्यमातून 17,500 रुपयापर्यंत वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील खरीप हंगाम 2023च्या म्हणजे गेल्या वर्षीच्या पिकम्यासंदर्भात संपूर्ण आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।